भूसंपादन विधेयकाच्या विरोधात संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत विरोधकांनी काढली पदयात्रा। सोनिया गांधींसह अनेक बडे नेते उतरले रस्त्यावर। विधेयक रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना दिलं निवेदन। भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांची नियोजित पदयात्रा स्थगित। देशव्यापी दौरा मात्र काढणार। अवकाळी पावसामुळे अण्णांनी घेतला निर्णय। राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये विधानसभेत खडाजंगी। सरकार नवीन आहे हे किती दिवस सांगणार? अजित पवारांचा खडा सवाल। महानंदाच्या 7 संचालकांची हकालपट्टी। परवानगीशिवाय केलेला परदेश दौरा पडला महागात। पण कारवाई राजकीय हेतूने। निलंबित अध्यक्ष वैशाली नागवडे यांचा आरोप। त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं। काही मार्ग आहेत ते सुद्धा काही सुचवत आहेत। त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांना पटेल असं स्वीकारावं। प्रस्तावित मेट्रो 3 प्रकल्प बाधितांची मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी। शिवसेनेनं केली मागणी। उद्याच्या गिरगाव बंदमध्ये शिवसेना मनसेसोबत काँग्रेसही होणार सहभागी। गोडाऊन रिकामं करण्याच्या विरोधात मुंबईत ससून डॉकमधल्या मच्छीमारांचं आंदोलन। कृषी राज्यमंत्री विजय देशमुख उद्या केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटणार। मराठवाड्यासोबतच विदर्भ आणि खानदेशाच्या रुग्णांचाही आधार असलेल्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाची दैना। आयबीएन लोकमतची रखडलेला महाराष्ट्र मोहीम। आणि गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कोल्हापुरातला चप्पल व्यवसाय धोक्यात येण्याची भीती। कायद्याला चर्मकारांचा तीव्र विरोध।